सो सी वेलकम यू ऑल. स्वागत आहे सगळ्यांचं. सो सी यू आर इन स्टँडर्ड 6 आणि आपण बघत होतो 6वा लेसन दॅट इज सबस्टन्सेस इन डेली यूज. म्हणजे आपला डे टू डे लाईफ मध्ये आपण कोणत्या कोणत्या वस्तू वापरतो त्या वस्तूबद्दल आपण जाणून घेत होतो. तर आता आपण कल कल हम लोग देख रहे थे. काल परत आपण बघितलेलं होतं की जे काय गोष्टी बघितलं त्याची आपण रिव्हिजन केलेली आहे. आता आपण बघणार आहोत पेपर. सो पेपर म्हणजे काय, पेपर कशा प्रकारे बनतो हे आपण जाणून घेणार आहोत. ओके. सो सी द पेपर इज द सबस्टन्स और मटेरियल द फॉर्म ड्यू टू द इंटरविनिंग of the cellulose fibers in grass, wood, rags, and waste paper. Thus, the paper is a kind of the network of cellulose fiber. So basically कसं होतं बघा, पेपर कशा प्रकारे बनतो ते आपण जाणून घ्या. पेपर कशा प्रकारे बनतो, पेपर आपले जो खराब झालेले पेपर त्यापासून बनतो, बरोबर. त्यानंतर पेपरचा जर आपण पार्ट बघितला की बघा आपण लिहितो न्यूजपेपर पण एक पेपरचा भाग आहे. नंतर आपण बघू शकतो आपण जे वह्या लिहितो ते सुद्धा पेपर आहे. नंतर कार्डबोर्ड आपण बघतो बघा, कार्डबोर्ड, मोठे मोठे बॉक्स कार्डबोर्ड, ते सुद्धा एक पेपरचाच काइंड पेपरच आहेत बेसिकली. तर बघा हे जे टाइप्स ऑफ पेपर बनतात ते कशा प्रकारे बनतात, ते बनतात आपल्या ग्रास पासून म्हणजे आपण बघू शकतो गवतापासून, नंतर लाकडापासून, नंतर रॅक्स पासून, नंतर वेस्ट म्हणजे आपण जे खराब केलेले जे गोष्टी आहेत त्यापासून सुद्धा आपल्याला पुन्हा एकदा पेपर आपण उत्पादन करू शकतो. तर बेसिकली आपण जाणून घेऊया तर पेपर कशा प्रकारे बनतो. ओके. तर ते आपण जाणून घेणार. तर पेपर कशा प्रकारे बनतो आणि कोणापासून बनतो ते आता आपण जाणून घेतलंय. ओके. आता आपण बघूया पेपर कशा प्रकारे बनतो. सो बघा, कॉनिफेरस ट्रीज like pines are used to make the paper, and the bark of the logs of this tree is first removed, and then and the wood is broken into the small pieces. So basically सर्वात प्रथम काय होतं, सर्वात प्रथम जे काटेरी आपण बघू शकतो, काटेरी जे झाड आहेत, राईट, काटेरी झाडांचे जे काटे काढून घेण्यात येतात आणि त्याचा जो बार्क ऑफ द लॉग्स ऑफ दी ट्री म्हणजे त्यांचा जो खोड आहे, बेसिकली खोड, त्या खोडाचे छोटे छोटे तुकडे करून घेतात. त्याला थोडं शिल्ल जातं, म्हणजे त्याचा जो बाहेरचा जो कव्हर असतो तो बेसिकली रिमूव्ह करण्यात येतो आणि आतला जो खोड आहे त्याचा फक्त त्याचा छोटे छोटे तुकडे करून. ओके राज मिश्रा. हाँ, तो देखो हम लोग क्या बात कर रहे थे, कि देखो जिस प्रकार पेपर किस प्रकार बनता है कि पेपर बनाने के लिए जो कांटेदार जिस ट्री को, जिस प्लांट को काटे रहते हैं उस प्लांट का हम इस्तेमाल करते हैं, बराबर. उस प्लांट का इस्तेमाल कैसे करते हैं, तो हम लोग उसके जो काटे काटते हैं, बाद में उसका जो खोड है, जो बार्क हम लोग जो बोलते हैं उसको, तो उसको हम लोग यूज करते हैं, उसको छिल के उसका जो अंदर का जो हम लोग बोल सकते हैं खोड बेसिकली जिसको हम लोग बोल सकते हैं दैट इज लॉग ऑफ ट्रीज, और बार्क ऑफ द लॉग वो हम लोग यूज करते हैं उसके छोटे छोटे टुकड़े करके. फिर उसके बाद हम लोग क्या करते हैं दैट वी आर गोइंग टू सी. तो आगे पुढे बघूया आपण काय होतं. द मिक्सचर ऑफ द स्पीसीज एंड द सम केमिकल इज केप्ट सोकिंग फॉर द लॉन्ग टाइम. तो ये जो टुकड़े वगैरह रहते हैं वो टुकड़े का जो छोटे छोटे तुकडे कर लेते हैं, जे छोटे छोटे तुकडे करतात त्यांना आणि काही केमिकल्सला म्हणजे त्या तुकड्यांना काही केमिकल्स मध्ये भिजवून ठेवला जातं. ठीक आहे. तर भिजवून ठेवल्यानंतर ते सोकिंग म्हणजे काय, त्यांना ते म्हणजे केमिकल्स सोकले पाहिजे, सोकले म्हणजे ऍब्झॉर्ब केले पाहिजे, त्यासाठी ते भिजवून ठेवतात. भिजवून ठेवल्यानंतर इट हेल्प्स टू फॉर्म पंप. तर ते पंप बनवायचं काम करतात. ओके. पंप बनवल्यानंतर आपण बघा वरती आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे की पंप बनवतात म्हणजे थोडासा सेमी लिक्विड म्हणजे काय की अद्रव्य आपण बोलू शकतो त्याला, म्हणजे तो प्रॉपरली द्रव्य पण आहे आणि प्रॉपरली सॉलिड पण आहे, अशा प्रकारचा आपण पंप ते बनवतात, राईट. त्याला आपण म्हटलं पुल्प बनवतात आणि त्या पुल्पचा वापर नंतर त्याच्यावरती परत केमिकल प्रोसेस करून कम्प्लीट करतात आणि द फायबरस सबस्टन्सेस फ्रॉम मोड पल्प इज सेपरेटेड अँड सम डायज आर ऍडेड. The pulp is when the passes through roller, the dryer to form the paper. Okay, from paper, and finally wood of reels. So बघा basically होतं काय, and the paper and the wood is close related to save the trees, and it is necessary to use the paper sparingly. So बघा basically paper and wood are closely related. So बघा basically होतं काय, जर आपण जर तुम्हाला एक थोडा चित्रामध्ये काढूया. तर बघा बेसिकली जर समजा एक काटेचं जर झाड असेल, काटेच्या झाडाचं काय करतात, त्याचे काटे काढून घेतात, काटे त्याचे रिमूव्ह करतात. काटे रिमूव्ह केल्यानंतर त्याचा जो खोड असतो, बरोबर, त्या
खोड बघा, आपण बघितलं झाडाचा तर खोडला जर आपण रिमूव्ह केलं तर आपल्याला एक थोडासा व्हाईट असा कलर मध्ये आतमध्ये किंवा थोडासा एकदम हलका चॉकलेटी कलर मध्ये आपल्याला मध्ये एक खोड आढळतो, राईट. त्या खोडाचा वापर करतात. त्या खोडाचा बघा या पिक्चर मध्ये ऑलरेडी दाखवलेलं की त्याचा जो बाहेरचा जो कव्हर आहे तो रिमूव्ह करतात आणि अशा प्रकारे त्याचा आतला जो पार्ट आहे, राईट, त्याला मी आता जस्ट हलकासा चॉकलेटी कलरचा पार्ट बोललो, त्याला वापरतात, राईट. तर ह्याचे छोटे छोटे तुकडे करून त्याला केमिकल्स ऍड केल्यानंतर त्याला बेसिकली तसंच ठेवतात काही कारणासाठी, काळासाठी. तो काही काळ म्हणजे तो सुकला जाईल, तो केमिकलच्या त्या लाकडामध्ये सुकला गेला पाहिजे अशा प्रकारे. आणि जेव्हा त्यांचं एक सेमी फ्लुइड बनतं म्हणजे काय, एक आपलं घट्ट पदार्थ, त्याचं आपलं दही कसे असते, दही, तर दही जसं दिसतं तसा प्रकारचं त्यांचं एक मिक्सचर बनून जातो केमिकल्स आणि लाकडाचं. आणि त्याला नंतर डाईंग करतात. तर त्याच्यावरती डाय मिक्स करून, ओके, डाय मिक्स करून त्याचा थोडे अजून थोडेसे केमिकल्स मिक्स करतात. आणि नंतर मिक्स झालेल्या केमिकल्सला सुकवून त्याला रोलरमध्ये सुकवून रोलरमध्ये त्याला करून त्याला एक बेसिकली पेपरचा, आणि बघा एक तो दही म्हणजे आपण जसं दहीचा पदार्थ आहे त्याला आपण मिक्स केला आणि त्याच्यानंतर छोटे छोटे त्याचं लेयर बनवून ते पुढे ढकललं. तर अशा प्रकारे जसा तो लेयर बनवून तो पुढे ढकलून आपला पेपर तयार होतो. तर हे एक मेथड आहे. पेपर कशा प्रकारे मॅन्युफॅक्चर होतं म्हणजे बनतं. तो ते आपण बघूया. सो सी, आणि ह्याच्यात ते आपल्याला काय सांगितलं की बरं, लाकूडचा खोड आणि पेपर हे जेमतेम सारखेच आहेत, बरोबर. लाकूडाच्या खोडावर पण आपण जर चांगला पेन घेतला आणि तो निबदार घेतला तर आपण थोडासा ट्राय केला तर एकदम प्रॉपर नाही, पण आपण लिहू शकतो. आणि पेपरवर पण लिहू शकतो. तर दे आर बेसिकली द सेम थिंग. ओके, म्हणून आपल्याला पेपर वाचवा, पेपर वगैरे. ओके, ओके. नो प्रॉब्लेम दीपक, यू विल गेट माय साउंड. सो अशा प्रकारे आपण बघू शकतो की सॉरी, साऊंड बोललो मी. अशा प्रकारे पेपर बनतो. तो पेपर बनल्यानंतर आपल्याला आढळून येईल, पेपर बनल्यानंतर आपल्याला कळतं की लाकूड आणि पेपर हे सेम आहेत, म्हणून आपल्याला पेपर हे सांभाळून वापरावे लागतात, ठीक आहे. म्हणून आपल्याला त्याला वेस्ट न जावं म्हणजे निसर्ग पण आपला वाचेल आणि पेपर सुद्धा वाचेल आणि झाडं सुद्धा वाचतील. तर म्हणून आपण पेपर व्यवस्थित वापरावे, जिथे गरज आहे तिथेच वापरावे. ओके, सो जस्ट होल्ड ऑन. तर कोणत्या गोष्टी आहेत, आपल्याला कोणत्या गोष्टी आहेत जे लक्षात ठेवलं पाहिजे ते आपल्याला घेऊया. सो डू नॉट टिअर अप द ब्लँक पेजेस ऑफ नोटबुक. डू नॉट थ्रो अवे ओल्ड बुक्स ऑन द विथ द ब्लँक पेजेस. सो तो बघा, त्यांनी बेसिकली पहिला पॉईंट आपल्याला काय सांगितलं, पहिला पॉईंट आपल्याला त्यांनी सूचना दिलेली आहे की कधी सुद्धा ब्लँक पेजेस म्हणजे ज्या पेजेसवर काही लिहिलेलं नाहीये तो पेज फाडू नका. आणि ज्या वहीमध्ये जास्तीत जास्त ब्लँक पेजेस असतात ते ब्लँक पेजेस तुम्ही फेकून देऊ नका. म्हणजे ती वही फेकून देऊ नका. म्हणजे बेसिकली असंच म्हणायचंय की जे ब्लँक पेजेस आहेत, जे एकदम कोरे कागद आहेत, त्या कोरे कागदांचा तुम्ही वापर करा. आणि ब्लँक पेजेस साइट्स आर ऍडव्हर्टायझिंग पॅम्पलेट्स, blank and inner side of postal envelopes, and the blank sides of the calendars pages and the other such writable surface can be used as make note, list, and the cover the books, etc. Do not throw away or burn up the such papers until it is fully utilized like this. सो बघा, बेसिकली कसं होतं, आपण बघतो की कधी कधी कॅलेंडर असावं किंवा एनव्हलप असतो आपल्या घरी. बघा, पत्र वगैरे कधी आलं किंवा कोणत्या गोष्टी आल्या तर आपल्याला एनव्हलप वगैरे आढळून येतात, किंवा पुस्तकामध्ये कोणत्या ना कोणते जर खाली पेजेस आपल्याला आढळून येतील तर ते खाली पेजेस तुम्ही फाडू नका, त्यांना जसाच तसे जाऊ नका, त्यांची तुम्ही काळजी घ्या. कारण आपल्याला माहिती आहे की की पेपर हे लाकडापासून, झाडापासून बनतात. आणि जर आपण पेपर वाचू तर तशाच प्रकारे झाडं सुद्धा वाचतील. तो अशा प्रकारे तुम्हाला जर निसर्गाची काळजी घ्यायची असेल तर डायरेक्ट इनडायरेक्टली तुम्ही पेपरची काळजी घ्या, म्हणजे निसर्गाची सुद्धा तुम्ही काळजी घेऊ शकाल. So whenever the possible, try to use the pencil and slate and cooperate with the people who collect the paper from garbages and buy the scrap paper. These people help to proper recycling of the रिसोर्सेस. तो म्हणजे बेसिकली त्यांनी काय म्हणलं की जर आपले खराब पेपर झालेले असतात किंवा कोणतेही खराब पेपर किंवा अनयुज पेपर असतात ते बेसिकली तुम्ही कोणाला द्या, जे भंगारवाले असतात किंवा जे पेपर कलेक्ट करतात, जे आपण रद्दीवाले असतात त्यांना तुम्ही बेसिकली द्या. कारण ते लोक प्रॉपरली रिसायकल करू शकतात त्या पेपरचा, ते बरोबर वापर करू शकतात, त्यांना नवीन पेजेसची गरज नसते. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की जर पेपर आपल्याला बनवायचा असेल तर झाडांना आपल्याला वापर करावा लागतो, झाडांचा आपल्याला वापर करावा लागतो. तर हिअर इज द थिंग. तर हे तुम्ही लक्षात ठेवा, हे तुम्हाला काही सूचना आहेत.
हे तुम्ही पालन करावे. सो इन इंडिया द फर्स्ट फॅक्टरी ऑफ मॅन्युफॅक्चर न्यूजपेपर द paper to be used as newspaper was established in Napanagar in Madhya Pradesh in 1955. The paper is also manufactured at the Sonagarh in Gujarat. In Maharashtra, there is a paper factory at Ballarpur near Chandrapur. सो बघा आपल्याकडे काही जागा दिलेल्या की काही जागा कुठे 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 पेपर बनतात. तो सर्वात पहिल्या देशात 1955 ला 1955 ला ओके मध्य प्रदेश नापन नगर सो दॅट इज नेपान नगर सॉरी नेपान नगर मध्य प्रदेश जे राज्य आहे आपल्या जवळ महाराष्ट्राच्या जवळ त्या ठिकाणी आपल्याला नेपाळ नगर एक जागा आहे त्या ठिकाणी आपल्याला 1955 ला पहिली न्यूजपेपर हा म्हणजे आपण जो वृत्तपत्र वाचतो जो घरी जो पेपर येतो त्या पेपरची प्रिंटिंग तिथे किंवा त्याची फॅक्टरी तिथे एस्टॅब्लिश झाली होती आणि त्याच्यानंतर पेपर बनवायचं म्हणजे नॉर्मल पेपर बनवायचे फॅक्टरी कुठे चालू झाली सोनारगड म्हणजे गुजरात येथे सोनारगडच्या इथे गुजरात आणि प्लस आपल्या महाराष्ट्रात सुद्धा बल्लारपूर जे चंद्रपूर जवळ आहे चंद्रपूर आपण बघू शकतो जिल्हा चंद्रपूर जिल्ह्याजवळ आहे त्या ठिकाणी आपल्याला पेपर बनवायचे काही पेपर बनवायचे फॅक्टरीज आपल्याला आढळून येतात ठीक आहे तर जस्ट होल्ड ऑन मिनिट